काल आमचं यान चंद्रावरती गेलं, सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भारत माता की जय चौका चौकामध्ये फटाके वाजवले. त्या यानाचे टॅटू बिटू पोरांनी गालावर काढले. यान गेलं हो चंद्रावर, पण शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण झाले नाहीत. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं सुधारलं नाही. हातात मोबाईल आले, पण बोलणं सुधारलं नाही. साधनांची निर्मिती करावी लागेल. साधनांच्या जोरावरती आम्हाला समृद्धी निर्माण करता येईल, पण केवळ साधनांच्या जोरावरती समृद्धी निर्माण होत नाही. त्याच्या बरोबरीनं माणूस म्हणून आमच्यामध्ये ते प्रेम, ती भावना, तो विचार निर्माण करण्यात आम्ही कुठे कमी पडतोय का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. येणाऱ्या पिढीला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरायला आम्ही शिकवलंच पाहिजे. पण त्याच बरोबरीनं कधीतरी जवळ घेऊन, अरे ज्ञानोबा काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, कधीतरी आई बापांना जवळ घेऊन सांगायला नको का? अरे ज्या ज्ञानोबांना लोकांनी एवढं दुःख दिलं, त्या ज्ञानोबांच्या डोळ्यामधला भाव समजून घ्या, त्यांच्या डोळ्यामधलं प्रेम समजून घ्या. जगाची प्रार्थना ठरावी, इतकं सुंदर पसायदान, तेवढं जरी समजून घेतलं ना तरी जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं आम्हाला हे सांगता यायला हवं. दुर्दैवानं आम्हाला हे सांगायला वेळ नाही. घरामध्ये आम्हाला आमच्या पोरांसोबत बोलायला वेळ नाही. आम्ही सगळेजण मोबाईल वगैरे असल्या साधनांमध्ये इतके प्रचंड अडकून गेलोय की संध्याकाळी आई देवघरात गेल्यानंतर ते दिवा लावणार, मग पोरग आईच्या पदराला धरून जाणार, मग आईच्या पाठीमागे ते शुभम करोती म्हणणार. ही पिढी आता म्हातारी झाली. सकाळी आम्ही उठलं तरी आमचे आजोबा म्हणायचे, म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती. मजा होती, आनंद होता. रात्री झोपताना आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा, म्हणा आजचा दिवस चांगला गेला, देवा उद्या डोळे उघडू दे बर का. डोळे उघडायला येतो कोण? उद्या डोळे उघडायला तो येणार आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. ह्या एका पिढीनं मनावरती बिंबवलो, पण आता ती कृतज्ञता व्यक्त करावी हे सांगणाऱ्या एका पिढीची गरज आहे, जी पुढच्या पिढीला सांगेल निसर्गाच्या विषयी, समाजाच्या विषयी, ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांविषयी, आजूबाजूला असणाऱ्या तुमच्या नात्यांविषयी प्रेम, कृतज्ञता आम्ही व्यक्त करायला नको. मुळात ज्ञानोबांचं सगळं चरित्र जर आम्ही अभ्यासलं किंवा ज्ञानोबांचं सगळं साहित्य जर आम्ही अभ्यासलं ना, फक्त प्रेम आहे. दुःख आहे, पण त्या दुःखाचा साधा उश्वासही ज्ञानोबांच्या साहित्यात ज्ञानोबांनी व्यक्त केला नाही. अपार दुःख सहन केलं, पण व्यक्त मात्र ज्ञानोबा दुःखाच्या बाबतीत होत नाहीत. ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे अशी भावना व्यक्त करून मुक्त होतो. आम्ही काय आहोत? आम्हाला जर आमच्यापेक्षा शेजारच्याला कुपनाव 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तर करमत नाही. आणि माऊली म्हणतात, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे. आमच्या गावात वाघ आलता साहेब. वाघ गावात आल्यानंतर सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं, आणि एकच पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता गावात. घरचे म्हणले, वाघ आलाय, सगळं गाव घरात बसलंय, हे कुठे गेलंय? यांनी रानात, वनात, शेतात, उसात, हिरीव, इकडं तिकडं सगळीकडे शोधलं, पण पठ्ठ्या काय सापडला नाही. शेवटी चौकात सापडला, आणि चौकात सापडल्यावर म्हणले, अहो सगळं गाव घरात बसलंय आणि तुम्ही कुठं? इथं चौकात बसलाय, वाघ तुम्हाला खाईन की? हे म्हणतंय, वाघानं मला खावं म्हणून तर मी चौकात बसलोय म्हणले. आणि म्हणले का? म्हणले, जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन, आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भाऊकीला खातंय का नाही म्हटलं. कुठून येतो एवढा मनाचा मोठेपणा? आमच्या दुःखाला इतर कुणीच कारणीभूत नाहीये. आमच्या दुःखाला आम्हीच कारणीभूत आहोत. एक, आमच्या मनातला अहंकार, आमच्या मनातला लोभ, स्वार्थ, आणि मग या सगळ्या गोष्टी आम्हाला दुःखाकडे घेऊन जातात. इतका अहंकार आहे की नात्यांमध्ये सुद्धा प्रेम उरलं नाही. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कारण कृष्णाला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं. आम्ही रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही.
म्हटलं काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन. गेल्यावर भाऊ साडी घेऊन आला, काय घेऊन आला, बहिणीला कळतंय का गेल्यावर? अहो फोडणी करायला फोडणी दिली, तेल उडलं अंगावर तरी वेदना होतात. इथं तर गेलेल्या शरीराला आपण अग्नीचा डाव देतो, त्याला त्या अग्नीचा दाह कळत नाही. ज्या शरीराला अग्नीचा दाह कळत नाही त्याला तुम्ही दिलेली मांडी कळते? तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचते? गेल्यानंतर मांडी देण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा. गेल्यानंतर 10व्याला भाषण ठोकण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत 2 शब्द प्रेमानं बोला आणि गोड कौतुक करा. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आम्हाला अहो कितीतरी नाती आता शेवटचा घटका मोजताय. आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि आता येणाऱ्या पिढीला मावशीच नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. आता काळाची गरज आहे. समजा आता कुठून मावशी आणायची त्यांनी? पूर्वी बापाकडे हट्ट करत नव्हती पोरं, तेवढा चुलत्याकडे हट्ट करायची. बापाला म्हणायला जरा घाबरायची, मग चुलत्याला म्हणायची नाना हे घेऊन या, तात्या ते घेऊन या. आता एक मुलगा एक मुलगी, चुलता राहिलेला नाही, मावशी राहिलेली नाही, अनेक नाती आता संपत आहेत. ही डोक्यावर पदर घेतलेली आणि टोपीतली ही शेवटची पिढी. ही असली माणसं नंतर औषधाला सुद्धा सापडायची नाही. म्हणून ज्यांच्याकडे ही नाती आहे, ज्यांच्याकडे ही पिढी आहे, त्यांनी जपलं पाहिजे या लोकांना, असं मला वाटतं. नात्यातली मजा घेतली पाहिजे. अहो ज्ञानोबा माऊली समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायांनी विचारलं, दादा आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच, मग तुम्ही रडता का, डोळ्यात पाणी का? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतं. पण नामदेवराया भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचो या भावनेला? ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा. एवढी एवढीची मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि एवढी मोठी ज्ञान हे सगळं तुमच्या माझ्या समोर येऊ शकलं. काय म्हणायचं या प्रेमाला? मला वाटतं नात्यांमधलं हे प्रेम आम्हाला जपता येईल का? एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होता येईल का? माणूस म्हणून आम्हाला जगता येईल का? जोपर्यंत आमचे पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावतात, जोपर्यंत आमचे हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावतात, तोपर्यंतच आम्ही माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपेल, हृदयातली व्याकुळता संपेल, त्या दिवशी समजायचं आम्ही माणसं राहिलेलो नाही आहोत, आम्ही यंत्र होत चाललेलो आहोत. कुणाचं तरी दुःख बघून आम्ही व्याकुळ व्हायला हवं, कुणाच्या तरी यातना बघून आमच्याही हृदयाची तार छेडली जावी. आणि हे संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली? जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं बुडवून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना तर जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, काय नाही काय नाही, बुडून टाकलं. केवळ आणि केवळ हृदयातली व्याकुळता आणि डोळ्यातलं प्रेम. काय गाडगे बाबा. आता गाडगे बाबांच्या गावाला जाऊन आलो, बाबांचं एक पुस्तक वाचण्यात आलं. बाबा लहान होते, बाबांचं नाव डेबू. ज्या मालकाच्या घरी काम करायचे तो मालक दिवाळीचा सण होता, आत बसून पुरणपोळी खात होता. बाबा दारात उभे होते, मालकाकडे बघत होते. मालकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, पोळी खायची, हात पुढं कर. डेबून असे हात पुढे केले. मालकानं काट्याचा फोक घेतला आणि काट्याच्या फोकानं असे हात फोडून काढले. हात रक्तबंबाळ झाले. बाबा असे दगडावर जाऊन बसले होते, हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एकानं विचारलं, डेबू काय करून राहिला? काय नाही जी,
मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले, पण म्हणले नाही मालकानं मला मारलं. हाच डिबू पुढे जाऊन गाडगे बाबा झाले. पंढरपूरला जर गेले तर घाईघाई पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हते. आधी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन उभे राहायचे आणि आलेल्या गेलेल्या म्हणायचे, बाबा नो ही घाण कुणी साफ करायची. हातात खराटा घ्यायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, अख्खं चंद्रभागेचं वाळवंट स्वच्छ साफ करायचे. एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा आमच्या गावात तुमचं कीर्तन ठेवायचं. बाबा म्हणले, येईल मी कीर्तनाला, पण माझी एक अट आहे. म्हणले, काय अट आहे? म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण सगळ्या गावाला म्हणले पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो की म्हणले. बाबा गावात कीर्तनाला गेले, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा स्वतः पंक्तीत उतरून लोकांना पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवणं आटपली. ज्यानं कीर्तन ठेवलं तो बाबांकडे गेला आणि म्हणला, बाबा चला सगळ्यांची जेवणं आटपली, 2-2 घास आपण पण खाऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटले, पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हटले, आणि पुढच्या गावाला जायला निघाले. बाबा बैलगाडीत बसणार, बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली आणि विचारलं, बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक आहेत त्याची बैल आहेत. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा पुढच्या गावाला पायपाय निघून गेले. हे संतत्व आहे हो. संतत्व येतं कशानं? तुमच्या हृदयातलं प्रेम आणि व्याकुळता, यातून तर संतत्व आहे. आणि म्हणून आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबा, तुकोबा, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा या संतांची नावं तुमच्या माझ्या ओठांवर आहेत. याचं कारण हे प्रेम आहे. पंढरीच्या पांडुरंगानं कधी तुमच्यापैकी कोणाला पत्र पाठवले वारीला या? कुणाला फोन केलता? आपलं लग्न कार्य काय, घरातला कार्यक्रम असला 10 वेळा फोन करा, यायची सोय करा, जायची सोय करा. पांडुरंग कोणाला पत्र पाठवत नाही, काय नाही काय नाही. हजारो लाखो लोक त्याच्या प्रेमात वेडे होऊन तिथं जातात. बरं तुमचं माझं समजू शकतो, साधू संत कशात वेडे झाले कळत नाही. काय त्यांनी या भगवंताकडे पांडुरंगाकडे पाहिलं माहित नाही, पण अक्षरशः वेडे होऊन पांडुरंगाच्या प्रेमात पडले. आणि आजही त्या परंपरेला अनुसरून आपण त्याच पावलावर पावलं टाकत पांडुरंगाकडे जातो. केवळ आणि केवळ वात्सल्य, केवळ आणि केवळ प्रेम. मला वाटतं हे संतत्व किंवा संतांच्या ठिकाणी असणारं जे प्रेम आहे ते थोडं तरी आमच्या अंगी येईल का, त्याच्यासाठी प्रयत्न करावे. साधू संतांनी तर आपल्याकडे जे होतं ते सगळं देऊन टाकलं. मी असं म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं वाटून टाका, पण तुमच्या दारात जर बाग फुलून आली ना, 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जर जुळून आले ना, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात जर आभाळ भरून आलं ना, ओंजळवर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच मानावर करून बघू नका. थोडंसं खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मायबाप हो, याच्यासाठी प्रयत्न करा.